मी आज जवळजवळ 2-1 वर्षानंतर नागपूरला आलेलो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविड महामारीमुळे फार प्रवास करणं शक्य नव्हतं आणि अधिवेशनही मधल्या काळात झालं नाही. आज एका कार्यक्रमाकरता मी काल आलो होतो. तर मी आपल्या सर्वांना भेटायची इच्छा व्यक्त केली आणि मी धन्यवाद देतो नागपूर प्रेस क्लबला त्यांच्या अध्यक्षांना की आपण आज हा इंटरॅक्शनचा कार्यक्रम ठेवला. शेवटी लोकशाहीमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आमच्या मनात काय भावना आहेत, आम्हाला काय वाटतं आणि जनतेच्या मनात काय भावना आहेत, त्यांना काय वाटतं हे तुमच्या मार्फतच आम्हाला कळतं. हा सुसंवाद फक्त प्रेस कॉन्फरन्स असणं आणि मग काही अडचणीचे प्रश्न विचारणं त्यातून काहीतरी भडक बातमी करणं एवढ्यापुरताच असतो असं नाही आहे. तर एकमेकाच्या भावना कळायला पाहिजेत म्हणून मी आपल्याला खरं म्हणजे या दृष्टीने इंटरॅक्शन करावी या दृष्टीने मी त्या ठिकाणी आलेलो आहे. बरंच काही देशामध्ये, राज्यामध्ये आणि आमच्या पक्षामध्ये घडतंय. देशाची परिस्थिती थोडीशी चिंताजनक आहे. अर्थव्यवस्थेबद्दल मला खूप चिंता आहे. परराष्ट्र धोरणामध्ये देखील चीनचा प्रश्न असेल, युरोपमधलं युद्ध असेल आणि अर्थव्यवस्थेचा जर घोटाळा झाला, नियंत्रण सुटलं तर काय होऊ शकतं ते श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळमध्ये आपण पाहतो. महागाई, बेरोजगारी आणि एकंदरीतच अर्थव्यवस्थेचं नियंत्रण हे केंद्र सरकारचं सुटलेलं अशी एका बाजूला परिस्थिती आहे. राज्यात मी पहिल्यांदाच 3 पक्षाच्या आघाडीचा प्रयत्न केला. तो प्रयोग आम्हालाही थोडंसं सुरुवातीला हा प्रयोग पहिल्यांदाच होतोय, कसं काय आपल्याला करता येईल. अनेक वेळेला काँग्रेस पक्षाला मी आघाडी पूर्वी देखील केलेली आहे, पण 3 पक्षाची किंवा शिवसेनेबरोबरची आघाडी ही काही केली नव्हती आम्ही. आणि नंतर आम्हाला खात्री होती की ही आघाडी जे गणित आहे विधानसभेचं, त्या गणितामुळे ही आघाडी व्यवस्थित चालेल असं मला स्वतःला वाटलं आणि मी त्यामध्ये माझ्या पक्षांतर्गत पुढाकार घेतला. आज निम्म्यापेक्षा जास्त कालावधी संपलेला आहे आणि आघाडी सरकार चाललेलं आहे. मध्येच कोविड आल्यामुळं आता मूल्यांकन कसं करायचं हा अवघड प्रश्न. तुमच्याकरताही फार सोपा नाही आणि आमच्याकरताही फार सोपा नाही. पण आमच्या 3 पक्षाच्या आघाडीने चांगलं काम करायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. थोडासा केंद्र सरकारबरोबर संघर्ष कमी जास्त प्रमाणात आहे. तो आमच्या राज्याचाच आहे असं नाही, सर्व राज्यांचाच केंद्राबरोबर कमी जास्त प्रमाणात विरोधी पक्षाचं सरकार असल्या ठिकाणी संघर्ष चाललेला आहे. जांच एजन्सियां किंवा जे चौकशी समितीच्या यंत्रणा आहे त्याचा खुला दुरुपयोग होताना दिसतोय. आणि हा संघर्ष फक्त काही आर्थिक गैरव्यवहार पुरता मर्यादित आहे असं मला वाटत नाही. तो राजकीय स्वार्थ साधण्याकरता हा गैरवापर झालेला आहे. त्यामध्ये एखाद्याने जर काही आर्थिक गैरव्यवहार केला तर त्याला निश्चितच कायद्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे. पण आता आपण बघतोय की ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल किंवा इतर कॉर्पोरेट सेक्टरच्या सेबीसारख्या एजन्सीज असतील, त्यांचा फक्त दहशत निर्माण करायला, एक भीती निर्माण करायला, नाव बदनाम करण्याकरता वापर होतोय. जर एखाद्या विरुद्ध तुमच्याकडे काही ठोस पुरावा असेल तर तुम्ही ते शेवटपर्यंत ते प्रकरण नेलं पाहिजे, चार्जशीट फाईल केली पाहिजे, न्यायालयात प्रकरण दाखल केलं पाहिजे आणि मग त्या आरोपीला, तथाकथित आरोपीला आपला स्वतःचं बचाव करण्याची संधी दिली पाहिजे. मग न्यायालय जी शिक्षा देईल ती आनंदानं सर्व मान्य करतील. पण तसं होताना दिसत नाही. फक्त प्रत्येकाच्या घरात घोंगडं अडकवायचं आणि मग त्याला एक नाव बदनाम करायचं, प्रॉपर्टी अटॅच करायची वगैरे वगैरे चाललेलं आहे. हे वेगळ्या प्रकारचंच राजकारण चाललेलं आहे. आणि आमचं स्पष्ट मत आहे की आपण हा देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे. हे काही नवीन नाही आहे. रशियासारख्या देशामध्ये असंच लोकशाही पद्धतीनं सोव्हिएट युनियनचा
सोव्हिएत युनियन नष्ट झाल्यानंतर जी स्वतंत्र राष्ट्र बनली त्यामध्ये रशिया सुद्धा बनलं आणि रशिया देखील सुरुवातीला त्याची घटना त्याच्या लोकशाहीप्रमाणे ते काम करू लागले. आज रशियाची परिस्थिती काय आहे तर तिथे एक भयंकर हिटलरसारखा एक हुकुमशाह जिथं राज्य करतोय तो सांगतोय की मी लोकशाही पद्धतीने निवडून आलेलो आहे. चीनमध्ये तशाच प्रकारे ते म्हणतात आमची लोकशाहीच आहे. आणि अशाच प्रकारची गायडेड डेमोक्रेसी म्हणा किंवा निवडून आलेली हुकुमशाहीकडे आपण अग्रेसर होताना मला दिसतोय. आणि या परिस्थितीमध्ये या देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आज विद्यमान सरकारला त्यांच्याकडे जरी खूप मोठं बहुमत असलं तरी येणाऱ्या राजकीय संघर्षामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आणि नंतर होणाऱ्या मे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक निर्णायक लढाई होणार असं मी मानतो. आणि त्या लढाईमध्ये आज तरी काँग्रेससह कुठल्याही प्रादेशिक पक्षाची एकट्याची ताकद नरेंद्र मोदींना पर्यायी आव्हान उभे करायची नाही आहे. कुणाची नाही पुन्हा म्हणतो की काँग्रेससह एकट्याची नाही आहे. आणि त्यामुळं मग सर्व समविचारी पक्षांनी एक व्यापक आघाडी करून आपसातले काही मतभेद असतील ते मिटवून आणि ती काँग्रेस नेतृत्वाखाली आघाडी करून त्या 2024च्या लढाईला सामोरं जावं लागेल. बरेच लोक म्हणतात की काँग्रेस विरहित थर्ड फ्रंट होईल का वगैरे ते काही व्यावहारिक वाटत नाही मला. काही शक्य नाही कारण काँग्रेसचंच फुटप्रिंट हे प्रत्येक राज्यात आहे जे इतर पक्षांच्यामध्ये नाही आहे. जरी वेस्ट बेंगॉलमध्ये निर्णायक बहुमत मिळालं असतं तर त्याच्या बाहेर कुठं प्रभाव नाही आहे. तामिळनाडूची परिस्थिती त्याच्या बाहेर कुठं प्रभाव नाही आहे. आम आदमी पार्टीचा सुद्धा 1-2 राज्यामध्ये आता प्रभाव झाला असेल तेवढा पुरताच मर्यादित आहे. आणि म्हणून काँग्रेसची एक ऐतिहासिक जबाबदारी आहे की त्यांनी या मोदींच्या विरोधी आघाडीचं एक नेतृत्व करून सर्व समविचारी पक्षांना म्हणजे ते स्थानिक पातळीवर आमची खटपट असली तरी जे मोदी विरोधक असते त्या सर्व समविचारी आणि एक सेक्युलरिझममध्ये विश्वास ठेवणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन ती आघाडी केली पाहिजे. ही जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे. आणि मग इतरांना मी काँग्रेस पक्षाकडून आव्हान केल्यानंतर आणि मग त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. मी मोठा आहे आणि मी मालक आहे तुम्ही कोणतरी मला दुय्यम आहात असं न मानता आपण सगळेच समान आहोत. आपल्याला सर्वांनाच आज भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा आणि ही हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखून देशातली लोकशाही वाचवायची आहे. त्या भावनेने पुढे जावं लागेल. आता हे आपण करू शकू का नाही आपल्याला यामध्ये यश येईल का नाही यावर उद्या देशामध्ये हुकुमशाही येईल का लोकशाही लिबरल डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो ती जिवंत राहील हा मोठा प्रश्न आहे. देशाचं संविधान जे आपण इतक्या वर्ष 70 वर्ष त्या संविधानांतर्गत लोकशाही पुढे नेली ती टिकेल का नाही याबद्दल मला स्वतःला शंका आहे. अन्यथा लोकशाहीचा सगळा देखावा होईल. इलेक्शन्स होतील मग जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून गाजाबाजा होईल. मग मतदारांच्या रांगा टेलिव्हिजनवर दाखवल्या जातील सगळं होईल. पण त्याचं आउटकम जे होईल ते एक इलेक्टेड डिक्टेटरशिपमध्ये होईल. ते थांबवायचं असेल तर मग आपल्याला आज ही लढाई समोरासमोर एकास एक करून आणि मताचं विभाजन टाळून करायची आहे. आज देखील भाजपाला 60, 61, 62% लोकांनी विरोध केलेला आहे. ती मतं विभागली जातात म्हणून मग 40%पेक्षा कमी मतं घेऊन मागच्या निवडणुकीत तर 31% मतं घेऊन भारतीय जनता पक्ष त्यात सत्तेत आलेली. तर ही राजकीय लढाई आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुदैवानं दुष्काळ वगैरे काही पडलेला नाही आहे. महामारी आल्यामुळे खूप त्रास झाला पण त्यातून आपण मला वाटतं एक सक्षमपणे आपण त्या महामारीला सामोरं गेलो. महामारीमध्ये जरी केंद्र सरकारकडून किती जाहिरातबाजी झाली तरी या ठिकाणी एक अधोरेखित करणं जरुरी आहे की आत्तापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा मोठं पॅन्डेमिक किंवा अशी मोठी महामारी पसरली तर त्यावर उपाययोजना करायचं काम हे सर्वस्वी केंद्र सरकारचं असतं. ज्या देशातलं जे केंद्र सरकार असेल ते. आणि हे पब्लिक गुड म्हणून ह्याला इकॉनॉमिक्समध्ये म्हटलं जातं. त्याला
पण आपला देश असा आहे, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण या वॅक्सिन करता पैसे लोकांच्याकडून घेतले, अजूनही घेणं चालू आहे. जगात कुठेही आणि भारतात यापूर्वी कधीही इंग्रजांचं सरकार असेल, देवी असेल, स्मॉलपॉक्स असेल, पोलिओ असेल, इतर डीपीटी असेल, इतर अनेक आपण लसी टोचून ते रोग हद्दपार केले, पण कधीही आपण लोकांच्याकडून पैसे घेतले नाहीत की लस तुम्ही विकत घ्या म्हटलं. पण या मोदींनी हे केलेलं आहे आणि पुन्हा जाहिरात करतात की आम्ही इतके कोटी लस दिली. तुमची जबाबदारी कर्तव्यच आहे केंद्र सरकारचं. त्याबरोबर मृत्यूच्या आकड्याबद्दल आता WHOनेच आकडेच दिलेले आहेत. आता त्या मेथडॉलॉजीबद्दल चर्चा करतायत, पण खरा मृत्यूंचा आकडा हा WHO जागतिक आरोग्य संघटनेनं पुढे आणलेला आहे. तो चिंताजनक आहे. एकंदरीतच राजकीय परिप्रेक्ष्य जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी आमचं उदयपूरला नवसंकल्प अधिवेशन झालं. त्यामध्ये मी सहभागी झालो होतो आणि त्याचं जे त्यातले रेझोल्युशन्स आले ते तुमच्यापर्यंत पोहोचले. दुर्दैवानं त्यामध्ये 1-2 गोष्टींच्याकडेच मीडियाने लक्ष दिलं की 5 वर्ष पक्ष कुणाला सत्तेत राहायचं नाही, 50% लोकांना जागा द्यायच्या कमिटीमध्ये किंवा एका कुटुंबातले एक व्यक्ती, या अशा गोष्टींच्याकडे लक्ष केलं. त्यापेक्षाही काही महत्त्वाच्या गोष्टी आमच्या त्या 6 ठरावामध्ये त्यामध्ये केल्या तर पाहण्यासारखं. आता देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये तेच नवसंकल्प शिबिर आम्ही राज्य पातळीवर 1 आणि 2 तारखेला संबंध देशभर आम्ही घेतोय. महाराष्ट्रातलं नवसंकल्प अधिवेशन हे शिर्डीला 1 आणि 2 तारखेला होणार आहे. त्याचे कार्यक्रम देखील जाहीर झालेला आपल्यासमोर पोहोचला असेल. तोच पॅटर्न आपल्या राज्यात देखील आपण राबवणार आहोत. 6 गट केलेले आहेत आणि त्या 6 गटामध्ये सर्व निमंत्रणांना 6 इक्वल या सर्व डेलिगेशन विभागित केलेले आहेत आणि आपापल्या गटामध्ये 6 गटामध्ये चर्चा होणार आहे आणि त्या गटातून जो काही समोर येईल ते मग संयुक्तपणे संबंध अधिवेशनामध्ये जी चर्चा होईल त्याची माहिती आपल्याला दिली जाईल. बाकी मला जास्त काही सांगायचं नाही. आपण खरं म्हणजे इंटरॅक्शन करणं आणि आपल्याला भेटण्याकरता मी आलेलो आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे